नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील जनजाती. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात जी आहे ती गोंड जमात आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, वारली चित्रकला कोणत्या जमातीशी संबंधित आहे? वारली चित्रकला जी संबंधित आहे ती मित्रांनो वारली चित्रकलेशी संबंधित सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो कोरकू जमातीचे प्रमुख वास्तव्य कोणत्या भागात आहे? तर कोरकू जमातीचे प्रमुख वास्तव्य जे आहे ते विदर्भामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, भिल्ल जमातीची वास्तव्य मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर भिल्ल जमातीची वास्तव्य मुख्यतः आढळते नंदुरबारमध्ये आढळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, कातकरी जमात मुख्यतः कोणत्या विभागात आढळते? तर कातकरी जमात जे आढळते ते कोकणामध्ये आढळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो, गोड जमातीचे प्रमुख वास्तव्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोड जमातीचे प्रमुख वास्तव्य जे आहे ते गडचिरोलीमध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, माडिया गोंड ही कोणत्या जमातीची उपजमात आहे? तर माडिया गोंड जमात जी आहे ती आहे गोंड जमातीची उपजमात आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर महाराष्ट्रातील आदिवासी विकासाचे जे मुख्य उद्देश जे आहे ते शिक्षण व विकास आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो, कोलम जमात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? तर कोलम जमात जी आढळते ती यवतमाळमध्ये आढळते. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचे प्रमाण सुमारे किती आहे? तर महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचे प्रमाण जे आहे ते 9% आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो मित्रांनो, ठाकर जमात मुख्यतः कोणत्या भागात आढळते? ठाकर जमात जी आढळते ती कोकणामध्ये आढळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो मित्रांनो, भिल जमात कोणत्या राज्यातही मोठ्या प्रमाणात आढळते? भिल जमात जी आढळते राजस्थानमध्ये बी आढळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे तो मित्रांनो, गोंडवाना प्रदेश कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर गोंडवाना प्रदेश जी जमातीशी संबंधित आहे ते गोंड जमातीशी संबंधित आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे तो मित्रांनो, वारली चित्रामध्ये प्रामुख्याने कोणता रंग वापरला जातो? वारली चित्रामध्ये जी प्रामुख्याने रंग वापरला जातो तो पांढरा रंग वापरला जातो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, कातकरी जमात कोणत्या जिल्ह्यात अधिक आढळते? कातकरी जमात आढळते रायगडमध्ये जास्त आढळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा आहे मित्रांनो, कोरकू जमातीची भाषा कोणत्या भाषा समूहाशी संबंधित आहे? तर कोरकू जमातीची भाषाची संबंधित आहे ती ऑस्ट्रिक भाषेशी संबंधित आहे. डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन आहे मित्रांनो, गोंड जमातीची पारंपरिक भाषा कोणती आहे? गोंड जमातीची पारंपरिक भाषा जी आहे ती आहे गोंडी. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा आहे मित्रांनो, भिल जमातीचा प्रमुख सण कोणता? तर भिल जमातीचा प्रमुख सण जो आहे तो भगोरी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, वारली जमातीचे प्रमुख वास्तव्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वारली जमातीचे प्रमुख वास्तव्य जे आहे ते पालघरमध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील आदिवासी संशोधन व परीक्षण संस्था कुठे आहे? तर महाराष्ट्रातील आदिवासी संशोधनचे परीक्षण जे आहे पुण्यामध्ये. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भिल जमात कोणत्या पर्वतरांगेमध्ये आढळते? तर भिल जमात जी आढळते सातपुड्यामध्ये आढळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, माडिया गोंड जमात कोणत्या जिल्ह्यात अधिक आढळते? माडिया गोंड जमात जी आढळते गडचिरोलीमध्ये जास्त आढळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील विशेषतः समुद्रकिनारी भागात कोणत्या जमात आढळते? तर महाराष्ट्रातील विशेषतः समुद्रकिनारी भागात जी जमात आढळते कातकरी जमात आढळते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे मित्रांनो, आदिवासी बहुल जिल्हा कोणता? तर आदिवासी बहुल जिल्हा जो आहे तो नंदुरबार आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 25वा, कोरकू जमात मुख्यतः कोणत्या व्याघ्र प्रकल्प परिसरात आढळते? तर कोरकू जमात मुख्यतः आढळते ती मेळघाटमध्ये आढळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गोंड जमातीचे पारंपरिक उपजीविकेचे साधन कोणते? तर उपजीविकेचे साधन जे आहे ते शेती आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन आहे मित्रांनो, वारली चित्रकला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी कोणी मिळवून दिली? तर वारली चित्रकला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी जी मिळवून दिली ती जीवा सुमा म्हशी यांनी मिळवून दिली. ए जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ठाकर ही जमात कोणत्या गटात मोडते? तर ठाकर ही जमात जी मोडते ते अनुसूचित जमातमध्ये मोडते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या आज सर्वाधिक कोणत्या विभागात आहे? तर आदिवासी लोकसंख्या जी आहे सर्वाधिक विभागात आहे ती नाशिक विभागात आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोलम जमात कोणत्या भाषिक गटाशी संबंधित आहे? कोलम जमात ती भाषेशी संबंधित आहे, ती द्रविड भाषेशी संबंधित आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भिल्ल जमातीची प्रमुख भाषा कोणती? तर भिल्ल जमातीची प्रमुख भाषा जी आहे ती भिल्ली आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वारली जमातीचा प्रमुख व्यवसाय कोणता? तर वारली जमातीचा प्रमुख व्यवसाय जो आहे तो शेती आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कातकरी जमात कोणत्या प्रकारच्या जीवनशैलीवर ओळखली जाते? तर कातकरी जमात ती ओळखली जाते ती भटक्या स्वरूपाची ओळखली जाते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन मित्रांनो, महाराष्ट्रातील आदिवासी सर्वाधिक संख्या कोणत्या जमातीशी आहे? तर आदिवासींची संख्या जी आहे ती गोंड जमातीशी जास्त आहे. तर ए बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो मित्रांनो, गोंडवाना हा शब्द कोणत्या जमातीशी संबंधित आहे? गोंडवाना हा शब्द जो संबंधित आहे तो गोंड या जमातीशी संबंधित आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन आहे मित्रांनो, वारली चित्रकला कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रसिद्ध आहे? वारली चित्रकला सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते पालघरमध्ये प्रसिद्ध आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील विशेष दुर्बळ आदिम जमात PVTG म्हणून कोणती जमात ओळखली जाते? तर विशेष दुर्बळ आदिम जमात जी आहे ती ओळखली जाते कोलम. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोरकू जमात मुख्यतः कोणत्या अभयारण्य प्रसिद्ध आढळते? तर कोरकू जमात त्या अभयारण्य प्रसिद्ध आढळते, मेळगड अभयारण्य प्रसिद्ध आढळते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, भिल्ल जमात प्रामुख्याने कोणत्या विभागात आढळते? भिल्ल जमात आढळते खानदेशमध्ये जास्त आढळते, प्रामुख्याने आढळते. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला लास्ट क्वेश्चन येतो मित्रांनो 40वा, महाराष्ट्रातील आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. सी आपलं जे राईट आन्सर होईल.